हॅलो. खेडशी प्रीमियर लीग पर्व दुसरे. या प्रीमियर लीगमध्ये एकूण 8 संघांनी सहभाग घेतला होता. 8 संघ मालकांनी इथे भरभरून पाठिंबा दिला जिगर प्रीमियर लीगला. त्याबद्दल त्या संघ मालकांचे प्रथम जिगर प्रीमियर लीगकडून मी आभार मानतो. श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने ही स्पर्धा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली, याचा खूप आनंद वाटतो. परेश उर्फ नंद्या यांनी कृपया पॅव्हलियनशी संपर्क साधायचा. नंद्या, आजच्या या बक्षीस वितरण प्रसंगी आज आपल्याला लाभलेत ते आपल्या खेडशी गावचे 2 नंबर मानकरी प्रकाश मानकरी, तसेच राजकुमार रोड लाईन्सचे राजकुमार कोकितकर, शिवलीला कन्स्ट्रक्शन विकास कामेरकर, योगेश कातळकर, पिंट्या शेठ साळवी, मंदार आचरेकर, ज्येष्ठ ग्रामस्थ विलास सावंत देसाई, विकास सावंत देसाई, विजय सावंत देसाई, शैलेश सावंत देसाई, सुधाकर सावंत देसाई, तसेच गुंड्या शेठ, खेडशी शैक्षणिक संस्थेचे सचिव सचिन सावंत देसाई, या सर्वांचे मी शाब्दिक सुमनाने स्वागत करतो. तसेच त्यांचे जिगर प्रीमियर लीगकडून कमिटीकडून एक गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येणार आहे. मानकऱ्यांचं स्वागत करतील शाल आणि गुलाबपुष्प देऊन प्रसाद सावंत देसाई. तसेच राजकुमार रोड लाईनचे मालक राजकुमार कोकितकर, मालिकावीरासाठी त्यांनी सायकल दिली होती. राजकुमार कोकितकर यांचं अभिनंदन, स्वागत. तसेच शिवलीला कन्स्ट्रक्शनचे योगेश कातळकर आणि विकास कामेरकर यांचं सुद्धा गुलाबपुष्प आणि शाल देऊन या कार्यक्रमासाठी त्यांनी उपस्थिती दर्शवली, त्याबद्दल त्यांचं जिगर प्रीमियर लीग तर्फे स्वागत. तसेच विलास शेठ सावंत देसाई, ज्येष्ठ नागरिक खेडशी गावचे सुपुत्र, यांचं सुद्धा शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत. तसेच गुंड्या शेठ आज इथे उपस्थिती दर्शवली आहे, त्यांचं सुद्धा शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. योगेशजी कातळकर हे युवा सेनेचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, यांचं सुद्धा एक छोटंसं गुलाबपुष्प आणि शाल देऊन आम्ही स्वागत करतोय. विकास भाई सावंत देसाई यांचं सुद्धा शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात येत आहे. विजयदादा सावंत देसाई, सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिक खेडशी गावचे सुपुत्र विजय सावंत देसाई उर्फ दादा, यांचं सुद्धा गुलाबपुष्प आणि शाल देऊन स्वागत करण्यात येत आहे. तसेच मंदार आचरेकर हे नेहमी पाठिंबा देत असतात आम्हाला या सर्व खेळामध्ये, त्यांचं सुद्धा एक छोटंसं गुलाबपुष्प आणि शाल देऊन आम्ही इथे स्वागत करतोय. पिंट्या शेठ साळवी यांचं सुद्धा गुलाबपुष्प आणि शाल देऊन स्वागत करण्यात येत आहे.
खेडशी माध्यमिक संस्थेचे शैक्षणिक संस्थेचे सचिव सचिन सावंत देसाई यांचं सुद्धा शाल आणि गुलाबपुष्प देऊन स्वागत. स्पर्धेसाठी कैलासवासी विद्याधर सावंत देसाई यांच्या स्मरणार्थ आम्हाला चषक दिला होता, ते त्यांचे सुपुत्र पुष्पशील सावंत देसाई यांचं सुद्धा गुलाबपुष्प आणि शाल देऊन आम्ही स्वागत करतोय. सावंत देसाई यांचं सुद्धा गुलाबपुष्प आणि शाल देऊन स्वागत करण्यात येत आहे. आता फार वेळ न लावता आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करतोय. अंतिम सामन्यासाठी ओंकार जोशी यांच्याकडून षटकारांसाठी प्राईज लावलं गेलं होतं. मधुकेश यांनी 2 षटकार घेतले होते आणि हे प्राईज कमावलं आहे. मधुकेश ओंकार जोशी यांनी लावलेलं प्राईज. कोण करतोय? या KPLच्या दुसऱ्या पर्वासाठी आणि त्याच्या आयोजनामध्ये महत्त्वपूर्ण अशी कामगिरी बजावली होती ती निरंजन उर्फ बाळाशेठ सुर्वे, भूतपूर्व खेळाडू आणि क्रिकेटचे दिवाने चाहते, आणि त्यांचा आम्हाला कायम पाठिंबा राहिला. त्यांचा एक आभार मानतोय कमिटीतर्फे आणि छोटाखानी सत्कार करतोय प्रसाद सावंत यांच्याकडून. अंकरी नंबर 1 खेडशी गाव यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2001 रुपयाचं पारितोषिक लाभलं आहे. धन्यवाद. लाड साहेब जर इथे कुठे असतील तर त्यांनी कृपया लाड साहेब इथे उपस्थित असतील तर कृपया त्यांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा. लाड सर, जर आपण इथे कुठे उपस्थित असाल तर कृपया बक्षीस वितरणच्या ठिकाणी यायचं आहे. लाड सर, पिंट्या साळवी यांच्या हस्ते लाड सरांचं सुद्धा स्वागत केलं जात आहे गुलाबपुष्प आणि शाल देऊन. तसेच STचे ज्यांचं आता प्रमोशन होणार आहे डेपो मॅनेजर म्हणून राजा सावंत आमचे मित्र इथे उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा एक गुलाबपुष्प आणि शाल देऊन आम्ही स्वागत करतोय. पुढे जा. लवकर प्रमोशन होऊ दे, महालक्ष्मी चरणी प्रार्थना. या जिगर खेडशी प्रीमियर लीग मध्ये सर्वच खेळाडूंनी चांगला खेळ दर्शविला, त्याबद्दल सर्व खेळाडूंचे मनपूर्वक अभिनंदन.
या स्पर्धेसाठी आम्ही एमर्जिंग प्लेयर म्हणून 3 खेळाडूंची निवड केली आहे. त्यामध्ये अश्विन घडशी, हर्षल 11 संघ. अश्विन घडशी यांनी पुढे यायचं आहे. एमर्जिंग प्लेयर म्हणून त्यांची निवड झाली आहे. हर्षल 11 संघ. पारितोषिक स्वीकारायचं आहे. एमर्जिंग प्लेयर हर्षल 11 संघ, अश्विन घडशी, अभिनंदन. संघाकडून ऋषिकेश सावंत देसाई एमर्जिंग प्लेयर म्हणून त्यांची सुद्धा निवड झाली आहे. सुरेख फलंदाजी आणि सुरेख क्षेत्ररक्षण त्यांनी केलं आहे आणि आपलं कौशल्य दाखवून दिलं आहे. त्यांचं सुद्धा खूप खूप अभिनंदन. सावंत देसाई यांच्या हस्ते, सुधाकर सावंत देसाई यांच्या हस्ते पारितोषिक स्वीकारायचं आहे. हर्षल 11 संघ जो आज फायनलमध्ये गेला त्याचा प्रमुख जो सूत्रधार होता, बॉल आउटमध्ये त्याने सुरेख अशी दांडी गुल करून आपल्या संघाला फायनलपर्यंत पोहोचवले, तो तन्मय सावंत याची सुद्धा निवड झाली आहे इमर्जिंग प्लेयर म्हणून. विकास कामेरकर यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारायचं आहे. तन्मय सावंत. संपूर्ण स्पर्धेमध्ये सुरेख अशी फलंदाजी करून उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन किताब पटकावला तो. गेस एनीवन? येस, धीरज सावंत. लाडसाहेब यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारायचं आहे. धीरज सावंत उत्कृष्ट फलंदाज म्हणून त्यांची निवड झालेली आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षण केलं होतं. संदेश सावंत उत्कृष्ट असा झेल घेतला होता. शैलेश सावंत देसाई यांच्या हस्ते बक्षीस स्वीकारायचं आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी तसेच फलंदाजी सुद्धा सुरेख केली होती, परंतु उत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक त्यांना भेटतंय. गेस एनीवन? येस, मनीष देसाई उत्कृष्ट गोलंदाज. बक्षीस स्वीकारायचं आहे. अभिनंदन मनीष. या अंतिम सामन्यात सुरेख अशी फलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम सामन्यात विजय संपादन करून दिला होता तो तीर्थक 11चा उत्कृष्ट फलंदाज सुशांत सावंत. मॅन ऑफ द मॅच, सामनावीराचा पुरस्कार सुशांत सावंत यांना मिळतोय. योगेश कातळकर यांच्या हस्ते बक्षीस संपादन करायचं आहे.
या संपूर्ण स्पर्धेमध्ये मालिकावीरासाठी एक रस्सीखेच चालू होती. मनीष, सुशांत, धीरज, अश्विन या चौघांमध्ये, परंतु अखेर बाजी मारली ती तीर्थक 11 संघाच्या सुशांत सावंत यांनी. राजकुमार कोकितकर यांच्याकडून मालिकावीरासाठी लावलेली सायकल आणि ट्रॉफी सचिन सावंत देसाई यांनी द्यायची आहे आणि सायकल राजकुमार कोकितकर, राजकुमार रोड लाईन्सचे मालक सुशांत, अभिनंदन. या स्पर्धेसाठी एकूण 4 बक्षिसे लावली गेली होती. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ. चौथं बक्षीस नंबर 4 नंबरचं बक्षीस पटकावले ते जिगर 11 संघाने. सर्व खेळाडूंनी कृपया सर्व मान्यवरांच्या हस्ते हे बक्षीस वितरण होईल. सर्व मान्यवरांनी उभं राहून बक्षीस वितरण करायचं आहे. चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक आणि रोख रक्कम 3000 जिगर स्पॉट. चतुर्थ संघ KPL पर्व 2 जिगर स्पॉट, अभिनंदन. तृतीय क्रमांकासाठी पुन्हा एकदा रस्सीखेच झाली. बॉल आऊटवर विषय गेला होता. 7 गोलंदाजांनी बॉलिंग केली, परंतु यष्टी कोण उद्ध्वस्त करू शकला नाही. अखेर टॉसवर निर्णय झाला आणि त्यामध्ये बाजी मारली सचिन सावंत देसाई यांनी आणि 3 नंबरचं बक्षीस पटकावलं आहे महालक्ष्मी स्पोर्ट खेडशी. पिंट्या साळवे आणि सर्व मान्यवरांनी बक्षीस द्यायचं आहे. सर्व मान्यवरांनी जायचं आहे. अंतिम सामन्यामध्ये 2 संघ पोहोचले होते. तीर्थक 11 संघ, त्या संघाचे संघ मालक पिंट्या साळवी तसेच हर्षल 11 हा संघ, त्या संघाचे संघ मालक होते उत्तम पाटील. या दोन्ही संघामध्ये खूप चुरशीचा सामना झाला आणि अखेर तीर्थक 11 संघाने हर्षल 11 संघावर विजय संपादन केला. दोन्ही संघांना जिगर प्रीमियर लीगकडून खूप खूप शुभेच्छा आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. उपविजेता संघ ठरलाय तो हर्षल 11. कर्णधार आणि खेळाडूंनी पुढे मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी आणि रोख रक्कम स्वीकारायची आहे. विजेता संघ तीर्थक 11. हिप 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 हिप.
तीर्थ इलेव्हन संघ, विजेता संघ, सर्व खेळाडू, संघ मालक, कप्तान, सर्व मान्यवरांच्या हस्ते अंतिम विजेता संघ आहे तीर्थक इलेव्हन संघ. विजेता चषक आणि रोख रक्कम स्वीकारताना कर्णधार सुशांत सावंत देसाई याच्या नेतृत्वाखाली संघ मालक पेंट्या साळवी. हार्दिक अभिनंदन. तीर्थक इलेव्हन संघ KPL पर्व 2 चा अंतिम विजेता. आणि सर्व खेळाडूंचे ज्यांनी ही स्पर्धा अतिशय उच्च कोटीमध्ये नेऊन सुरेखरित्या खेळाडू वृत्तीचं दर्शन दाखवून पार पाडली, त्याबद्दल सर्वांचं खेडशी प्रीमियर लीगकडून खूप खूप आभार. श्री महालक्ष्मीच्या आशीर्वादाने ही स्पर्धा अतिशय उत्साहात आणि आनंदात पार पडली. यापुढेही असेच स्पर्धा पार पाडावी यासाठी श्री महालक्ष्मी चरणी मी विनंती करतो आणि हा कार्यक्रम इथेच संपला असे जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. आणि कोणाचे आभार जे राहून गेले असतील त्याबद्दल क्षमस्व आणि त्यांनी समजून आम्हाला माफ करून आमच्या आनंदात त्यांनी सामील व्हावं हीच इच्छा प्रदान करतो आणि हा आजचा कार्यक्रम संपला अशी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.